आकाशवाणी मुंबई. आशुतोष सावे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल 10 दिवसात तोडगा निघेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी CBIकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांबाबत आज नवी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते. कांद्याचे दर स्थिर राहावे याकरता उपाययोजना सुचवल्या आहेत. याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे. कांद्याचा हमीभाव 1580 प्रति क्विंटल करण्याचा निर्णय काल झाला. भाव अजून वाढवण्याची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. नाफेड आणि NCCFनं कांद्याची 2 लाखाऐवजी 10 लाख टन खरेदी करणं तसंच अतिरिक्त निर्यात कर लावण्याच्या मागणीबाबतही केंद्र सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही NCCF आणि नाफेडने करावी. त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत. त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे. कांद्याची खरेदी तातडीनं सुरू करावी आणि कांद्यासाठी स्थिर आणि दीर्घकालीन धोरण आखावं अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसंच राज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक PDS योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव देखील आजच्या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक PDSमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारींवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांना निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे. त्यात आंतरराज्य वाहतुकीचा खर्च, शिधावाटप, दुकानदारांचा नफा इत्यादींचा समावेश आहे. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. SIRचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील. त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वांचा विचार करून SIR कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 16 आणि नागपूरच्या एका जागेसाठीची पोटनिवडणूक अशा सर्व 17 जागा महाविकास आघाडी लढवणार आहे. यासाठी जागा वाटपाची प्राथमिक चर्चा आज टिळक भवनामध्ये झाली. 2 दिवसात पुन्हा एक बैठक घेऊ आणि सर्वसंमतीनं जागा वाटपाचा निर्णय जाहीर करू असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. मवियामध्ये जागा वाटपावरून कोणताही विसंवाद अथवा तिढा नाही तर सुसंवाद आहे. मात्र सत्ताधारी महायुतीत जागा वाटपावरून धुसफूस सुरू आहे असं ते म्हणाले. आजच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्येच शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईद निमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. नवी दिल्लीत शांतिवन इथे पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले, तर तेजस शहा यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर केलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे. गेल्या वर्षीच्या MHCET परीक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. कृषी, अभियांत्रिकी, औषध निर्माण यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यानं आज मुंबईत केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 10वी-12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 किंवा त्यांच्या जवळपास पर्सेंटाईल मिळाल्याचा दावा या प्रवक्त्यानं केला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथे होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथे आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिनानिमित्त नव्या टी-शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950च्या कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या HS प्रणॉयनं इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीवर 10-21, 21-12, 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणॉय 35 तर ख्रिस्ती 5व्या स्थानावर आहेत. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज दुसऱ्या एका सामन्यात सिंगापूरच्या किन यू लोहकडून के श्रीकांत 22-20, 19-21, 21-17 असा पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामनाही आज होत आहे. महिला एकेरीत मालविका बनसोडला तैवानच्या सियांग टीमकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला, तनिषा क्रॅस्टो या जोडीनं मलेशियाई जोडीला 3 गेम्समध्ये हरवत दुसरी फेरी गाठली. गेल्या 24 तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट झाली, तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4ही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमीभावाबद्दल 10 दिवसात तोडगा निघेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यानं निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंढरपूरवारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी CBIकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.